नमस्कार. माझा आजचा विषय आहे आरोग्य विमा. आरोग्यम धनसंपदा. हेल्थ इज अ वेल्थ. माणसाच्या मूलभूत गरजा आहेत अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य आणि शिक्षण. यातील आरोग्य या विषयावर मी लक्ष वेधणार आहे. आरोग्य विमा का घेतला पाहिजे? आरोग्य विमा कधी घेतला पाहिजे? आरोग्य विमा कोणी घेतला पाहिजे? आरोग्य विमा आणि कसं घेतला पाहिजे? आरोग्य विमा अगर आपण आरोग्य विमा ना घेतलं तर आपण कोणतं नुकसान करू शकतो? आज माझं वय 40 वर्ष आहे आणि मी आरोग्य विमा घेतलेला नाही आहे आणि माझ्या लाईफमध्ये आरोग्य रिलेटेड काही ॲक्सिडेंट किंवा काही समस्या, तर मग तो येणारा जो खर्च असतो तो खूप मोठा असतो आणि त्याच्यामुळे होणारी हानी ही खूप मोठी असते. त्याच्यामुळे मला मानसिक त्रास होतो, शारीरिक त्रास होतो आणि माझी फायनान्शियल स्टॅबिलिटी कमी होते. याचा परिणाम माझ्या व्यक्तिगत आणि फॅमिली लाईफवर सुद्धा पडतो आणि त्या वयात आपण अनएक्सपेक्टेड खर्च करण्यासाठी तयार नसतो. तर म्हणून आरोग्य विमा घेतला पाहिजे. आता आरोग्य विमा कोणी घेतला पाहिजे? प्रत्येक व्यक्तीने आपला आरोग्य विमा केला पाहिजे आणि कमीत कमी 10 लाखाचा आरोग्य विमा केला पाहिजे. कधी केला पाहिजे? आज, आता, ताबडतोब. हीच वेळ खूप सुंदर आहे आणि आता केला तर खूप छान असेल, कारण की त्याच्यामुळे तुम्हाला भविष्यात येणाऱ्या समस्या तुम्ही प्रोटेक्ट करून घेता, आयुष्यात एक स्टॅबिलिटी येते आणि तुमचं जीवन तुम्ही खूप सुंदर बनवू शकता. कोणाकडून घेतला पाहिजे? तर आपण आरोग्य विमा ऑनलाईन घेऊ शकतो किंवा बँके थ्रू घेऊ शकतो किंवा लोकल ॲडवायझर थ्रू घेऊ शकतो. ऑनलाईन घेतला तर त्याच्यामध्ये क्लेम रिजेक्शन होण्याचे चान्सेस फार जास्त असतात. अशा खूप मी केसेस बघितलेल्या आहेत. आणि बँकेतून घेतलं तर त्यांना आपल्या गरजेनुसार मिळेल का याची मला शाश्वती नाही. पण आपण अगर आरोग्य विमा लोकल ॲडवायझर थ्रू घेतला तर तो आपल्याला गरजेनुसार योग्य माहिती देईल व आपल्याला योग्य प्रोडक्ट सजेस्ट करेल व भविष्यात येणाऱ्या समस्येनंतर तोच आपल्याला मार्गदर्शन करेल काही प्रॉब्लेम आले तर, आणि आपल्या फॅमिलीला सुद्धा हेल्प होईल. म्हणून आरोग्य विमा हा लोकल ॲडवायझर थ्रूच घेतलेला पाहिजे. आरोग्य विमा घेऊन तुम्ही आपल्या जीवनातल्या भविष्यातल्या येणाऱ्या अपघात किंवा आरोग्यविषयक समस्या याचं समाधान तुम्हाला मिळून जाते. तुमचं जीवन सुखदायी होऊ शकते, कारण की आपल्या जीवनात आरोग्य ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. जर तुमचं आरोग्य चांगलं असेल तर तुम्ही तुमच्याजवळ उपस्थित असलेल्या सर्व साधन सामग्रीचा उपभोग घेऊ शकाल, आणि तुमचं आरोग्य चांगलं नसेल तर तुम्ही उपलब्ध असलेल्या साधन सामग्रीचा लाभच घेऊ नका कामाचा. म्हणून आरोग्यम धनसंपदा. आरोग्य सर्वात आधी. म्हणून प्रत्येक व्यक्तीने आरोग्य विमा केलेला पाहिजे. मी स्टार हेल्थ इन्शुरन्सचा ॲडवायझर आहे आणि मी स्टार हेल्थ इन्शुरन्सचा पॉलिसी रिकमेंड करतो. त्या माझ्या दृष्टीने योग्य आहे आणि प्रत्येकाने आपल्या गरजेनुसार कमीत कमी 10 लाखाची हेल्थ इन्शुरन्स काढलेला पाहिजे. नमस्कार. जय हिंद, जय भारत.